तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे मिसळ खाऊयांसाठी. जर तुम्हाला अस्सल चवीची शाही मिसळ खायची असेल तर नक्की अवश्य भेट द्या मांडकी मिसळ. तर आपण त्यांना आज भेट द्यायला आलोय, त्यांच्या मिसळीची खासियत जाणून घ्यायला आलोय. तर आपण भेट दिली आहे, तुम्ही बी नक्की भेट द्या. तर चला डायरेक्ट त्यांची संवाद जाणून घेऊया. नमस्कार, मी संदीप रामदास भोसले, फाउंडर मांडकी मिसळ. दुकानचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट मांडकी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, पीडीसी बँकेच्या जवळ. थांबा. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पटकन जाऊन लाईक करा. तर मित्रांनो, थेट आपण त्यांची संवाद साधूया. तर आपण त्यांना स्टार्टिंगला विचारूया की तुमचा हा प्रवास चालू कसा झाला, नक्की तुम्हाला ही कल्पना कशी आली चालू करायचं? 40 वर्षापूर्वी वडिलांनी जो व्यवसाय चालू केलेला होता, हा. तर तो व्यवसाय पुढे नेऊन त्याच्यामध्ये काही जे बदल करायचे होते, हा. म्हणजे वेगळं पण काहीतरी पाहिजे होतं. जुने जर व्यवसाय बघितले तर गावची परिस्थिती अशी होती, ते आपण तळवट बारदाना वगैरे जे बोलतो का नाही, हा. असे खाली हात राहायचं, त्याच्यावरती लोक बसायची, जर्मनची प्लेट असायची. बरोबर. आणि जर बसायला बाकच म्हणलं तर तेलाच्या रिकाम्या डब्याने त्याच्यावरती ठेवलेली फळी, ते जरा बाग. बरोबर. तर हे सगळं बदलायचं बऱ्याच दिवसापासून डोक्यात विचार होते. थोडस बाहेरचा अभ्यास करून ठरवलं. मग आपल्या जवळ असल्या नेरा सिटीचा टाईप थोडस केलं. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा मांडकीमध्ये टेबल, खुर्ची, स्टीलची प्लेट ह्या गोष्टी आल्या. तर तुम्ही आता युनिक कॉन्सेप्ट आणला मार्केटमध्ये, दही मिसळ. तर त्याची खासियत म्हणजे नक्की काय आहे तुमच्या मिसळची, की कशी देता तुम्ही टेस्ट वगैरे? 30 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला का हा. तर मिसळ म्हणजे फक्त पुढ्यात येणार फरसाण टाकायचं, त्याच्यामध्ये रस्सा, मग कोण मटकीचा, कोण वाटाण्याचा करायचा तो टाकायचा, आणि त्याच्याबरोबर पाव द्यायचे, झाली मिसळ. एवढीच त्यांचं अगोदर मार्केटला होती. म्हणून आपण मी ज्यावेळेस हॉटेल व्यवसायात आलो, आपण काहीतरी वेगळं करायचं ज्यावेळेस डोक्यात गणित होतं. तर ज्यावेळेस मार्केटचा पूर्ण सर्व्हे झाला आणि सर्वांनंतर चेंज काय करायचं, तर रेग्युलर मिसळ जर मार्केटला होतीच, मग लोकांसारखी मिसळ देऊन पॉसिबल नव्हतं चेंज करून. तर मग काय केलं, मिसळमध्ये स्वीट काय दिली का, तर मिसळच्या बरोबर दही खाल्लं तर त्याचा काही इफेक्ट होईल का, तर ते कॉम्बिनेशन जुळेल का, ह्या गोष्टींचा सगळ्यांचा अभ्यास करता 3 वर्ष गेलो. 3 वर्षानंतर एक सक्सेस असा आम्हाला मिळाला की मिसळच्या बरोबर दही वापरलं, दही बरोबर गुलाबजाम वापरला, गुलाबजाम बरोबर डाळिंब वापरलं, चेरी वापरली, खोबरं वापरलं, यासारख्या 27 प्रकारचे पदार्थ मिसळला वापरले. बरोबर. आणि जे काही वेगळं करायचं होतं ते दही मिसळ महाराष्ट्रात पहिल्यांदा मार्केटला आणली. बरोबर. आज महाराष्ट्रात तुम्ही कुठे विचारलं तर मांडकीची दही मिसळ हे फेमस आहे, आणि ह्यांनी हा कॉन्सेप्ट आपल्या महाराष्ट्राला सांगितला. बरोबर. आणि तुमच्याकडे किती टाईपच्या मिसळ भेटतात? म्हणजे आता 3 टाईपच्या मिसळ भेटतात. त्याच्यामध्ये एक साधी मिसळ असते, जी रेग्युलर लोकांना नाही कोणाला कशाचा जर त्रास असला तर रेग्युलर मिसळ घेऊ शकतात. त्यानंतर कमी तिखट. त्याच्यानंतर दही मिसळ येते आणि एक स्पेशल मिसळ येते. असे 3 प्रकारचे मिसळ. आणि तुमच्याकडे भरपूर म्हणजे लांबून ग्राहक येतात, तर त्यांचा प्रतिसाद काय असतो की तुम्हाला विचारल्यानंतर की कशी मिसळ वगैरे? तसं बघितलं तर का नाही, सुरुवातीला ज्यावेळेस बदल केला का नाही, तर मांडकी गावातल्या लोकांचा आपण माउथ पब्लिसिटी जे म्हणतो लोकांच्या तोंडूनच याला सांग, त्याला सांग, असं करून गावातल्या लोकांमुळेच मिसळ ऍक्च्युली प्रसिद्ध झाले. आणि ह्या गावाच्या लोकांच्या दिलेल्या साथीमुळे, त्यांच्या प्रेरणेतून उत्साही होण्यासाठी अगोदर वैष्णवी सागर हॉटेलचं नाव होतं, तर ते नाव चेंज करून मांडकी मिसळ नाव ठेवलं, जेणेकरून माझं गाव अख्ख्या महाराष्ट्राला कळलं. बरोबर. आणि ते कळलंय म्हणजे. आणि तुम्हाला हा स्टार्टअप चालू करताना सुरुवातीला कोणकोणती आव्हानं आली, तुम्ही त्याच्यात तोडगे कसे काढले, म्हणजे काय काय अडचणी आल्या थोडक्यात तुम्हाला ते सांगा आपल्या पब्लिकला. आता अडचणी म्हणाल तर सुरुवातीचा काळ खूप खर्च होता, म्हणजे सगळ्यांचा होता. सर्वात अगोदर जाण्याची काही सोय नव्हती. त्याच्यानंतर मटेरियल स्वतः जाऊन आणायचं, त्यानंतर स्वतः सगळं करायचं. लोकांपर्यंत पोहोचायला आजच्या सारखं सोशल मीडियाचं माध्यम आहे, ते माध्यम नव्हतं. फक्त माउथ पब्लिसिटी करूनच लोकांपर्यंत पोहोचायचं. एवढं मोठं तसं तर सोशल मीडिया आता एवढं इझी झालं लोकांपर्यंत पोहोचायला, तर ते अगोदरच्या काळात नव्हतं. म्हणजे पब्लिसिटी खूप मोठी अडचण होती. म्हणजे चव, टेस्ट आहे, सगळं टॅलेंट आहे, पण पब्लिसिटी मला बघा ना, चव पूर्ण कम्प्लीट केलेली होती, क्वालिटी कम्प्लीट केली होती, क्वांटिटी केली, पण खायला कसं नसेल तर काय करा, लोकांच्या पर्यंत पोहोचायचं कसं. अगदी बरोबर. तर साधारण तुमच्या किती शाखा आहेत म्हणजे मांडकी मिसळच्या? आता मांडकी मिसळच्या 5 ब्रँच आहेत. कुठे कुठे? त्याच्यामध्ये निरा आहे, शिरवळ आहे, वाई आहे, खंडाळ आहे आणि मांडकीचे.
माणकी मिसळची पहिली फ्रँचायझी वागवलेली गेली. सर तुम्हाला आणि पब्लिकला मी सांगू इच्छितो, न भूतो न भविष्य. इथून मागं कधी घडलं नसलं, इथून पुढे कधी घडणार नाही. एका दिवसाचा 96,000 रुपये काउंटर पहिल्या दिवशी मिसळचं घेतलेलं माणकी मिसळचं आउटलेट होतं वाघोलीचं. बरोबर. तर तुमच्या इथं आता म्हणजे माणकीच्या ब्रांचला किती स्टाफ काम करतात? तिथं 6 ते 7 जण काम करत आहे. बरोबर. 7 जणांचा स्टाफ मध्ये त्यांच्या हाताखाली टोटल काम करतो. आणि तुम्ही अजून ह्याच्यात काही नवीन करायचा काय प्रयत्न कराल का? म्हणजे भविष्यात काय चाललंय का प्लॅनिंग तुमचं, की काय नवीन करायचं बाबा आपल्याला? तर बेरोजगार मुक्त महाराष्ट्र बनवण्याचं खूप मोठं ध्येय हातात घेतलेलं आहे. बरोबर. येत्या 5 ते 6 महिन्यात इन्कम सेट मार्केटला आज घेऊन येते माणकी मिसळ. त्याच्यामध्ये खूप काही वेगळं आहे, त्यात मी नाहीये बरोबर. एक्सपोज करून नाही शकत आहे. तर माणकी मिसळ तुमच्या म्हणजे ह्या माणकीच्या ब्रँचला दररोज किती ग्राहक खायला येतं, म्हणजे किती ग्राहक असतो साधारण? अंदाजे 100 ते 150 लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतात, एवढी लोक भेट देऊन जातात. तुमच्या मते एका परफेक्ट मिसळमध्ये काय असावं, म्हणजे तुमच्या अंदाजे परफेक्ट मिसळ कशाला म्हणू शकतो आपण? कुठल्याही ग्राहकाला त्रास न होणारे घटक त्याच्यामध्ये मसाले असतील, तर बऱ्याच ठिकाणी ग्रेव्ही वगैरे यूज केली जाते. ऍक्च्युली नाही केलं पाहिजे. खूप तिखट लागतं ते खाताना, घशाला वगैरे त्रास होतो. त्याची ऍसिडिटी वगैरे होते, त्रास होतो. आज मार्केटमध्ये बघितलं तर कच्चं मटेरियल जे येतं ना, रॉ मटेरियल एवढं प्रमाणात त्याची भेसळ येते, तर त्याची योग्य गुणवत्ता तपासून मगच त्याचा वापर केला पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळं हे टोटल तपासूनच मग मिसळ बनवली जाते. बरोबर. तर धन्यवाद, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्हाला जर अस्सल चवीची मिसळ खायची असेल तर तुम्ही नक्की विजिट करा माणकी मिसळ.